हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर 505. तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप 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 असे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत टोमॅटो घालून केलेले छान असे कुरकुरीत टँगी चटकदार टाइमपास. पर्टिक्युलर नाव नाही मला सुचलं, त्यामुळे मी त्याला टाइमपास असे नाव दिले आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत साधारण 5 ते 6 टोमॅटो, जे अशा प्रकारे बारीक चिरून घ्या आणि नंतर त्याला मिक्सर मधून फिरवून घ्या. टाइमपास याच्यासाठी नाव दिलंय की आपण हे टीव्ही बघताना किंवा कुठे प्रवासाला जाताना, पिकनिकला जाताना किंवा मुलांच्या डब्यावर सुद्धा देऊ शकतो, म्हणून मी त्याला टाइमपास हे नाव दिले आहे. तर अशा प्रकारे त्या टोमॅटोची तुम्ही छान प्युरी बनवून घ्या आणि त्याला गाळून घ्या. स्मूथ अशी आपल्याला पेस्ट पाहिजे आहे. त्यातले बिया किंवा त्याची वरची जी साल आहे ती नको पाहिजे, म्हणून त्याला अशा प्रकारे छान गाळून घ्या. अशा गाळून घेतलेल्या प्युरीमध्ये आपण टाकूया अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा मिरी पावडर, फ्रेश कुटलेली मिरी पावडर. त्यानंतर आपल्याला त्यात गव्हाचे पीठ घालायचे. जितके गव्हाचे पीठ मावेल त्याप्रमाणे हळूहळू गव्हाचे पीठ घालायचे. आणि 1 चमचा तेल घातले मी, थोडेसे कुरकुरीतपणा येण्यासाठी. सुरुवातीला मी मेजरिंग कपने 1 कप पीठ घातले आहे. ते असे पातळच बनले, आणखी घट्ट नाही बनले, म्हणून मी आणखी त्यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घातले आहे. तुम्ही इथे गव्हाचे पीठही वापरू शकता किंवा मैदा सुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे घट्ट असा गोळा बनवून तयार ठेवा आणि त्यानंतर परत त्याला वरून तेल लावा आणि परत चुरून घ्या आणि 10 ते 15 मिनिटांसाठी रेस्ट करण्याला त्याला ठेवून द्या. तोपर्यंत हे पीठ सेट होते, तोपर्यंत आपण त्याचा मसाला बनवूया. त्या मसाल्यामुळे हे टाइमपास छान कुरकुरीत तर लागतीलच, पण टँगी चटकदार असा आपल्याला स्वाद येणार आहे. तर त्यासाठी एका बोलमध्ये आपण 2 चमचे लाल तिखट घेऊया. त्यानंतर 1 चमचा जिरे पावडर, नंतर अर्धा चमचा काळे मीठ आणि नंतर 1 चमचा आपल्याला आमचूर पावडर घालायचा आहे. 1 चमचा जिरे पावडर आपण घातलेला आहे सुरुवातीला. तुम्हाला पाहिजे तर थोडं काळे मिरी पावडर सुद्धा घालू शकता आणि हे सर्व छान मिक्स करा. आपलं जे पीठ आपण झाकून ठेवलेलं होतं ते अशा प्रकारे छान सेट झाले आहे. आता त्याचा छोटासा तुकडा काढून घ्या आणि त्याला पोळपाटावर पोळी लाटून घ्या. पिठाचा वापर केला तरी चालेल. साधारण जाडीची आपल्याला ही पोळी लाटायची आहे. खूप जास्त पातळ नको किंवा खूप जास्त जाड पण नकोय. अशा प्रकारे पोळी लाटून घ्या. त्यानंतर काट्या चमच्याच्या सहाय्याने त्याला असे फ्रीक करून घ्या, म्हणजे जेव्हा आपण ही कुरकुरे तळून घेऊ त्यावेळेस ते पुरीसारखे फुगणार नाहीत. आपल्याला त्याला फुगू द्यायचं नाहीये, म्हणून त्याला असे टोचे मारून घ्या. आता कातण्याच्या सहाय्याने किंवा पिझ्झा कटर असेल त्याच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने तुम्ही असे त्याचे लांब लांब पट्ट्या कापून घ्या. साधारण 1 इंचाच्या आपल्याला ह्या पट्ट्या कापायच्या आहेत. साईडला जास्त गोलाई असलेल्या पट्ट्या बाजूला काढून घ्या आणि आता ह्या पट्ट्या आपल्याला एकावर एक ठेवून त्रिकोणी असा आकार द्यायचा आहे.
दोन पट्ट्या मी एकावर एक ठेवल्या आहेत आणि आता त्याला आपल्याला त्रिकोणी असा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे त्याला आकार द्या आणि नंतर हे दोन साईडला करा. खूप पटापट होतात हे, जास्त वेळ घेत नाही आणि खायला सुद्धा एकदम छान टँगी बनतात. एकतर टोमॅटोचा आंबटपणा असतो आणि आपण जो मसाला बनवला आहे त्या मसाल्यामुळे ही खूप छान लागतात. जर दोन पट्ट्या आपण एकावर एक ठेवल्या तर त्या चिटकण्याची जास्त शक्यता असते, म्हणून नंतर मी अशी एक एक पट्टीच ट्रायंगल मध्ये कापून घेतली आहे. एक एक पट्टी कापायला थोडा वेळ लागतो पण सोयीचं जाते ते. अशा प्रकारे सर्व पट्ट्या तुम्ही कापून घ्या आणि असे ट्रायंगल कापून घ्या. आता हे सर्व आपण गॅसवर तळायला घेऊया. कढईमध्ये तेल गरम करा आणि त्यामध्ये हे सर्व ट्रायंगल्स तळून घ्या. सुरुवातीला गॅस मोठा ठेवा आणि नंतर मंद आचेवर सर्व कुरकुरे तळून घ्या. जर मोठ्या गॅसवर तुम्ही घाईघाईने तळायला जाल तर ते नंतर नरम पडतील, म्हणून आपल्याला स्लो गॅसवरच हे तळायचे. अशा प्रकारे सर्व ट्रायंगल्स तळून घ्यायचे. जास्त काळा रंग होऊ देऊ नका. अशा प्रकारे तयार झालेल्या पूर्ण कुरकुऱ्यावर आपण तो तयार केलेला मसाला होता तो त्यावर भुरभुरूया. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? नक्की करून बघा आणि मला कळवा कशी झाली ते. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पाहण्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या. बाय.